हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेतच असाल. सो आज तुम्हाला दाखवते मी माझ्या माहेरकडचं घर. आणि आता थोडा घरात पसारा आहे कारण आता उद्या जायला निघणार आहोत. थोडा पसारा आहे इकडचं तिकडे, तिकडचं इकडे झालं कारण सगळं भरून ठेवायचं असतं. कारण गावी कोण नसतं, इथं आई पप्पा दोघंच असतात, म्हणजे येतात जेव्हा कधी. आणि या टायमिंगला फर्स्ट टायमिंगला एवढे दिवस राहिली आहे मी, ते पण बाबूला घेऊन. सो व्लॉगमध्ये नक्की पुढे कंटिन्यू बघा. खूप मस्त परिसर आहे आणि जुनं घर आहे मातीचं, म्हणजे असं खूप नवीन नाही आहे. सो बघा, मी तुम्हाला दाखवते, चला तुम्ही माझ्याबरोबर. सो हे बघा, हा आजूबाजूचा परिसर बघा पहिला तुम्ही. बघा इथे ना समोर ते हे दिसतंय ना माडाचं, त्याच्या पुढे थोडं ते काजूचं एक दिसतंय ना, झूम करून दाखवते. हे बघा, हे काजूचं जे झाड दिसतंय ना, तिथे मोठं काजूचं झाड होतं, मोठं. पहिलं लहानपणी आम्ही तिकडे खूप खेळायचो, म्हणजे असं झोपडी वगैरे घर वगैरे बांधून खूप एन्जॉयमेंट करायचो. हे बघा, आणि तुम्हाला दाखवते आईच्या घराच्या इकडचे आलेलं मस्त असं अननस, घरगुती अननस. हे बघा, हे बघा, एक इथे आहे आणि एक इथे आहे. सो हे आता मी घेणार आहे आणि हे मम्मी बोलते की राहू दे, समोर मामी आहे ना त्या घेतील म्हणून काढून नंतर. इथे पाणी नसतं खूप जास्त त्याच्यामुळे, आणि हे सगळं इथे खूप घाण होती. सो हे सगळं आहे ना क्लीन केलं आहे आम्ही, मी आणि माझी बहीण, 2 नंबर बहीण राणीने. हे सगळं मिळून आम्ही दोघींनी पण क्लीन केलं. सो दाखवतो तुम्हाला इकडचा पण परिसर थोडा फिरून. हा इंटरेस्ट आहे, एंटर आहे, इकडनं एंटर व्हायचं. तर बघा रुद्र बघा कसा फिरतोय आमचा. एन्जॉयमेंट झाली आहे त्याची, कारण तो महिना झाला गावाला आहे. तुळस, ही सुकी करवंद, काजू, आणि इथे नसल्यामुळे तुळस मेली आहे. आत्ता तिला पानं फुटतात. आणि हे अशा प्रकारे आमचं घर. हे पेरवणीचं झाड आहे. पेरू तर काय नाही, पण आम्ही लय मजा करायचो. चला तुम्हाला आतमधून घर दाखवते आता. हे एक रूम आहे, इथे एक रूम आहे. आणि ही माझी आजी आहे की जी आता नाही आहे, ऑफ झाली. सो हे बघा, अशा प्रकारे घर आहे, मातीचं जुनं घर आहे. लाईन लावून दाखवतो तुम्हाला. हे बघा, थोडा पसारा आहे कारण आम्ही आता झोपलेलो, उठलो तसे. हे बघा, इकडं दाखवते असं. हे बघा, आणि रुद्रने तर अक्षरशः ही बघा अशा पद्धतीची ना, ह्या पद्धतीची खूप जुनी जुनी भांडी आहेत आईकडे, अजून पण तिने जपून ठेवली आहेत, तांब्याची भांडी. ही बघा. सो ही पण एक एक्स्ट्रावाली रूम आहे. इथे पण थोडा पसारा आहे, सो इग्नोर करा तुम्ही. ही ह्याच्यासाठी आहे कारण जर पूजा वगैरे असलं ना, ते नैवेद्याचं जेवण जास्त करून आम्ही इथेच बनवतो, कारण ह्या साईडला सगळं देवाचं आहे. कारण हे बघा, हे तुम्हाला दिसतंय की नाही माहीत नाही, पण मी एकदा झूम करून दाखवते. हे बघा, जे हे खाली दिसतंय ना, ते मंदिर आहे. सो इकडे आम्ही जास्त करून बनवतो देवाचं जेवण. हे बघा, हे अशा प्रकारे पसारा आहे थोडा, सो इग्नोर करा. सो आता तुम्हाला दाखवते मी किचन मी असतानाच इथे थोडंफार काम केलेलं आहे. हे बघा, अशा प्रकारे आहे किचन. आता जायचं आहे त्याच्यामुळे आमचा जरा पसारा झालाय, कारण आल्यापासून वेळ नाही भेटलाय व्लॉग बनवायला. सो चला आता तुम्हाला दाखवते तिकडचा पॅसेज. ह्याला आमच्याकडे लोटा बोलतात, ह्याला वाहन काहीतरी बोलतात, म्हणजे आता लक्षात नाही, आणि मम्मी पण नाही, कारण मम्मी, पप्पा आणि बहीण आणि तिची सासू ते गेले आहेत ह्याला कशाला, फणस आणायला. सो हे अशा प्रकारे तुमच्या पण गावी आहे की नाही नक्की सांगा. पहिले मी खूप ह्याच्यामध्ये ना पाणी वेळ टाकून खेळायची, सो आई मला खूप ओरडायची आणि मारायची पण. लाकडं बघा, आईचा माझ्या एक हात पॅरलस आहे. सो एवढं असून पण तिने लाकडं बघा किती अजून पण जमा करून ठेवली. लाकडं तर भरपूर आहेत.
इकडे हे वॉशरूम आहे. एक मिनिट, तुम्हाला मी लाईट चालू करून दाखवते वॉशरूम. सो जे हे आहे ना, हे खूप जुन्या काळातलं, म्हणजे तांब्याचं काहीतरी बोलतात त्याला, ते आहे हांडा. आणि ह्याच्यात आम्ही गरम पाणी करतो. अजून पण पाणी गरम आहे त्याच्यामध्ये आणि खूप जुनं आहे. माझ्या मते तर आजीच्या काळातलं असेल हे, तेव्हापासून आम्ही हेच वापरतोय आंघोळीला. हे वॉशरूम आहे इकडे. इकडे टॉयलेट आणि हे, आणि हा बघा तुम्हाला बाहेरचा पॅसेज दाखवते पूर्ण. सो तुमच्या गावी पण अशी जुनी जुनी भांडी आहेत की नाही, नक्की कमेंटमध्ये सांगा. हे बघा खूप जुन्या पद्धतीची आहेत तांब्याची भांडी. अजून पण यातला एक हांडा असेल, तो हांडा कुठे दिसत नाहीये. सो तुम्हाला आता बाहेरचा पॅसेज दाखवते. हे चिक्कूचं झाड आहे. एवढं झाड धरतं ना हे चिक्कूचं, खूप म्हणजे खूप. म्हणजे लिटरली आम्ही मुंबईला जाताना नाही बोललात ना तरी 2-2 बॉक्स भरून आम्ही चिक्कू घेऊन जायचं. आणि चिक्कू एवढा टेस्टी आहे ना, मध पण त्याच्या पुढे फिक्का पडेल एवढा टेस्टी. एक चिक्कू तिथे आला आहे, तुम्हाला आता दिसतोय की नाही माहित नाही. हा बघा, ह्या टायमिंगला एक पण चिक्कू आम्हाला असं चाखायला वगैरे भेटला नाहीये. नाही तर दरवर्षी आई चिक्कू आमच्यासाठी घेऊनच येते, कारण टकलू महाराज आमचं खात आहे. हे बघा इकडे अननस माड लावलंय. पहिलं हे इथे काहीच नव्हतं, हे आत्ता झालंय आणि मी खूप वर्षानंतर आली आहे. हे बघा इथे पण लाकडं आहेत अजून, जी की फोडायची आहेत. बघू आता, जेव्हा तिला हवी असतील तेव्हा ती फोडेल आणि आतमध्ये टाकेल. खूप छान आहे पॅसेज. खाली पण खूप मोठा पॅसेज आहे. म्हणजे व्यवस्थित जर केलं ना तर हे बघा इथून बघा असं हे व्यवस्थित केलं तो खूप मोठं होईल. पण तिला मी बोलते कशाला करतेस, काय गरज आहे करून, फायदा काय. फुकट दुसऱ्याला कोणाला तरी भेटण्यापेक्षा ते नको करू, राहू दे. तुला जेवढं झेपतंय तेवढं कर. हे बघा इथे पण हे काल आम्ही जाळलं, तिथे एक जाळलं, सगळा पतेरा एकत्र करून. तिला मी नको बोलते, ती कशाला फायदा काय आहे आपल्याला. म्हटलं येऊन येऊन 2 नंबर बहीण येणार आम्हाला. मला तर यायला भेटत नाही, कारण ऑलरेडी माझं रत्नागिरीला पण घर आहे आणि एवढं सगळं सांभाळणं आपल्याला नाही जमणार. रत्नागिरीला पण बघा, मुंबईला पण बघा, इकडे पण बघा, नाही बघणार जमणार. हे बघा चवळीची भाजी लावली आहे तिने. एका हाताने एवढं करते ना ती, खूप करते. ह्याच्या आधी पण ना हे काहीच नाही, हे काहीच भेटायचं नाही, काहीच. एवढं सगळं ती एकटी क्लीन करायची, एकटी. आता तिला एका हाताने जमत नाही म्हणून ते ह्या टायमिंगला एवढं राहिलंय. नाही तर इथे एक पण पाण्याचा प्रकार कुठलाच दिसत नाही, कारण ती आल्यावर सगळं साफ करून टाकते. हे सगळे काजू वगैरे तिने आत्ता लावलेत. हे बघा, हे बघा. आणि जे तुम्हाला मी मंदिर बोलली, हे जागृत देवस्थान आहे आमचं. हे बघा शंकराचं. आणि आतमध्ये खूप जुनी पिंडी आहे. सो माझ्या मते मला असं वाटतंय, उद्या जर मला निघताना तुम्हाला छोटासा का होईना व्हिडिओ ह्याच्यामध्ये मला जर टाकायला भेटला तर मी नक्की देवळाचा व्हिडिओ काढेन आणि तुमच्यासाठी टाकेन, कारण मला पण आवडेल तुम्हाला दाखवायला. आणि आता मी जाऊ शकत नाही, कारण बोलतात की असं एक मच्छी वगैरे अंड खाल्ल्यावर देवाच्या इथे त्या नाही जात, देवाला त्रास होते की अजून काहीतरी असेल, की कोणीतरी काहीतरी चांगलं सांगतंय. ह्या हिशोबाने अंधश्रद्धेचा प्रश्न नाही आहे ह्याच्यात, पण हे खरंच जागृत देवस्थान आहे, कारण अनुभवलंय काहीतरी गोष्टी म्हणून आम्ही बोलतो. कारण हा जो पॅसेज आहे ना, पहिलं मंदिर इथे होतं, इकडनं मंदिर आहे ना ते खाली शिफ्ट झालं. आणि ही जी जागा आहे ना ती आमची समोर ह्या मामी आहेत ना, हे बघा हे जे सिमेंटचं घर आहे ना, त्यांच्याकडनं ही आईवडिलांनी आजीने विकत घेतली आणि मग इथे आजीने घर बांधलं, कारण इथे तिचं माहेर आहे. हे जे समोरचं दिसतंय ना टाकीवालं, ते तिचं माहेर होतं आजीचं. त्याच्यामुळे मग तिने इकडे, कारण आमचं प्रॉपर गाव मालवणला आहे, हडी पाणकोलजुवा. जे कोण मालवणला राहत असतील तर ऑब्व्हियसली त्यांना माहिती असेल, कारण तिकडचं गाव पण खूप मस्त आहे. पण जेव्हा आजीचे म्हणजे आजोबा माझे जेव्हा ऑफ झाले, तेव्हा आजीला तिकडे खूप हे करायला लागले, तेव्हा आजीने तिकडचं सगळं सोडून तिने इकडे माहेर येऊन घर बांधलं. आणि जागा खूप मस्त आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण इथे कसं घाण वगैरे केलेली अजिबात चालत नाही, कारण हा सगळा पॅसेज आहे तो देवाचा पॅसेज आहे. सो इथे जे काही करायचं असेल ना ते सगळं विचारून चौकशी करून केलं जातं. अजून पण इथे
सो बघू आता पुढे जे होईल ते, कारण अजून वरती सड्यावरती पण आमच्या जमिनी आहेत. सो बघू, मम्मीला बोलली मी जर त्या जमिनी गेल्या तर मग तो छोटंसं काय होईना पण एक घर बांध, कारण माती किती काय झालं तरी मातीचं एक बोलतात भक्कम घर आहे. सगळेजण बोलतात की कशाला तोडतात, खूप चांगलं घर आहे. पण असं तुम्ही दोघं असणार, एक सेफली असलेलं चांगलं आहे. उद्या मी नाही आली पण माझी 2 नंबरपर्यंत नक्की येणार, कारण ती आगरी असल्यामुळे त्या लोकांना गाव नाही आहे, पण तिला आवड आहे गावी यायची, सो ती नक्की येईल. सो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन. थँक्यू सो मच. जय महाराष्ट्र. सो लास्टला रुद्र बघा, रुद्रने माझ्या खूप एन्जॉयमेंट केली. काय चाललं ए टकलू चल. सो आता आम्ही चाललो आहे मंदिरात, तुम्हाला दाखवते. बोलली होती मी मंदिर दाखवते आमचं. रुद्र बघा, हे वरचं आमचं घर आणि हे मंदिर. इकडे या साईडला ही विहीर आहे इकडे बघा. इथे पण अननस आहेत, दाखवते तुम्हाला एक मिनिट. किती मस्त आहे. आता मी खाली जातोय अननस काढायला. साईडला अशा पद्धतीने आमचे देव आहेत. हे बघा, पूजा वगैरे आमची सगळी इथेच असते.